नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेशन 11 सोडवणार आहोत। तर चला करूया सुरू। सेशन 11 सोडवणार आहोत। तर सेशन 11 मध्ये पहिले लॅब आवर घ्यायचं आहे। तर लॅब आवर मध्ये जा आणि याच्यातनी सगळ्यात सुरुवातीला आपल्याला टायपिंगची प्रॅक्टिस असते। तर टायपिंगची प्रॅक्टिस सोडवायची आहे। तर याच्यातनी तुम्ही काहीही टाईप केलं तरी चालते आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे। त्यानंतर SIM वर क्लिक करा आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे। तर एंड एक्झाम हे नाव टाका, त्यानंतर कन्फर्म करायचं आहे, त्यानंतर ओके करा। तर बघा त्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे। तर त्यामध्ये जा आणि इथून चालू करायचं आहे। मी याच्या आधी एक सोडवलेलं होतं म्हणून मी याला प्रोसेस करतो। प्रोसेस केल्यानंतर बघा याच्यातनी 5 क्वेश्चन्स दिलेले आहेत। तर इथून स्टार्ट करा। स्टार्ट केल्यानंतर बघा याच्यातनी पहिला क्वेश्चन्स आलेला आहे, इथून चालू करा। बिझनेस कार्ड क्रिएट करण्यासाठी तुम्हाला रेडी टेम्पलेट कुठे आढळून शकतील म्हटलेलं आहे। तर रेडी टेम्पलेट आपल्याला फाईल टॅबमध्ये असतात। तर फाईल टॅबवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट करा। त्यानंतर आहे बघा तुमच्या बिझनेस कार्डचा ड्रॉप सेव्ह करण्यासाठी योग्य टॅब शोधा म्हटलेलं आहे। तर ड्रॉप टॅब आपल्याला शोधण्यासाठी बिझनेस कार्डचा तर फाईल टॅबमध्ये असते। तर फाईल टॅबवर क्लिक करा आणि नंतर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट करा। त्यानंतरचा क्वेश्चन आहे पहा, फाईल PDF फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करण्याकरिता बरोबर टॅब निवडा म्हटलेला आहे। तर फाईलला PDF मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला फाईलवरच क्लिक करायचं आहे। तर फाईलवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट लेटर हेडसाठीच्या रेडी टेम्पलेट्स तुम्हाला कुठे मिळू शकतील म्हटलेलं आहे। तर रेडी टेम्पलेट आपल्याला फाईल टॅबमध्येच असतात। तर फाईल टॅबवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट डॉक्युमेंट एक्सपोर्ट करण्याकरिता दिलेल्या इमेजमधून योग्य पर्याय निवडा म्हटलेला आहे। तर आपल्याला डॉक्युमेंटला एक्सपोर्ट करायचं जर असेल तर बघा याच्यातनी पाहून घेऊ कशातून होते। तर ते फाईल या टॅबमधून होते। तर याचा ऑप्शन D आहे। तर आपल्याला D वर क्लिक करायचं आहे आणि नंतर सबमिट करा। तर बघा अशा प्रकारे आपलं सोडून झालेलं आहे। त्यानंतर गो टू होमवर क्लिक करा। आता सेल्फ पाथ लर्निंग सोडवणं झाल्यानंतर आपल्याला नॉलेज चेक सोडवायचं आहे। तर नॉलेज चेकवर क्लिक करा। नॉलेज चेकवर क्लिक केल्यानंतर याच्यातनी स्टार्ट एक्झामवर क्लिक करा। स्टार्ट एक्झामवर क्लिक केल्यानंतर बघा पहिला क्वेश्चन्स आहे, आपण गुगल सहाय्यक उघडण्यासाठी खालीलपैकी कोणत्या टॅब करू शकता म्हटलेलं आहे। तर कशावर टॅप करायचं आहे गुगल सहाय्यक ओपन करण्यासाठी। तर पहिले याच्यातून पिक्चर पाहून घ्या आणि त्यानंतर बघा इथे आपल्याला इथे क्लिक केल्यानंतर आपलं गुगलचं सहाय्यक ओपन होते। तर C आहे। तर C वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा। त्यानंतर आहे बघा गुगल सहाय्यक सक्रिय करण्यासाठी काय आज्ञा आहे म्हटलेलं आहे। तर गुगल सहाय्यक सक्रिय करण्यासाठी ओके गुगलचा वापर करत असते। तर ओके गुगलवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। त्यानंतर बघा गुगल असिस्टंट खालीलपैकी कोणत्यावर काम करते म्हटलेलं आहे। तर गुगल सहाय्यक हे व्हॉइस कमांडवर काम करते। तर याच्यातलं 3 नंबरचं ऑप्शन्स आहे व्हॉइस कंट्रोल कमांड्स। त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। त्यानंतर बघा अमेझॉन इको खालीलपैकी कोणती डिव्हाइस आहे म्हटलेलं आहे। तर अमेझॉनचं इको डिव्हाइस हे बघा सेकंड नंबरवर दिलेलं आहे। याच्यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा। त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या अलेक्सा डिव्हाइसमध्ये मायक्रोफोन अंगभूत आहे म्हटलेलं आहे। तर चित्र पहिले पाहून घ्या। यामध्ये बघा मायक्रोफोन A वर आहे। तर A सिलेक्शन करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा। तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक झालेलं आहे आणि यामध्ये आपल्याला एंड एक्झाम टाकायचं आहे। त्यानंतर कन्फर्म करा आणि ओके करायचं आहे। नेक्स्टला आपल्याला डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे। तर डू इट युअर सेल्फवर क्लिक करा आणि इथून चालू करायचं आहे। तर पहिला क्वेश्चन आहे पहा, मायक्रोसॉफ्ट वर्ड उघडा म्हणते आणि त्यात इनोलोप हे टेम्पलेट सर्च बारमध्ये सर्च करा। आता याचा वापर करून इनोलोप तयार करण्यासाठी क्रिएट बटनावर क्लिक करायचं आहे। तर क्वेश्चनला स्टार्ट करा इथून। तर पहिले काय म्हटलेलं आहे, मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन करायचं आहे। तर वर्ड ओपन करण्यासाठी बघा तुम्ही याच्यातनी डायरेक्ट वर्ड शोधू शकता। इथंच दिलेलं आहे तर मी इथूनच घेतो। वर्ड ओपन करा, एक तर सर्च करून करा किंवा डायरेक्ट कशाही प्रकारे घेतलं तरी चालेल। ओपन केलं त्यानंतर बघा आपल्याला याच्यातनी टेम्पलेट सर्च करायचे आहे। तर याच्यातनी कोणता टेम्पलेट सर्च करायचा आहे बघा आपल्याला, लहान करतो मी याला, इनोलोप नावाचा
टेम्पलेट आपल्याला सर्च करायचा, तर हे नाव मी कॉपी केलं आणि यामध्ये सर्च बॉक्समध्ये मी ते टाकायचं आहे आणि त्यानंतर इथून सर्च करून घ्या. सर्च केल्यानंतर बघा याच्यातनी खूप सारे इनोलोप आलेलं आहे, याच्यातलं कोणतंही घेतलं तरी चालेल आणि त्यानंतर क्रिएट करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर ओके करा. बघा पहिला क्वेश्चन झाल्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आलेला आहे इथून आणि इथून स्टार्ट करा. स्टार्ट केल्यानंतर बघा काय म्हणते, डॉक्युमेंट PDF फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी फाईल टॅबवर जाऊन आपल्याला एक्सपोर्ट करायचं आहे याचा वापर करून. तर एक्सपोर्ट करण्यासाठी बघा फाईल टॅबवर जायचं आहे, त्यानंतर एक्सपोर्टवर क्लिक करा आणि त्यानंतर क्रिएट PDF वर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपली PDF फाईल तयार झालेली आहे आणि त्याला इथून पब्लिश करायचं आहे. पब्लिश केल्यानंतर बघा आपली PDF फाईल इथं आपल्याला शो होईल. बघा PDF फाईल इथे शो झालेली आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे पहा, दिलेले डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर पोर्टफोलिओ फोटोग्राफी या नावाने सेव्ह करण्यासाठी फाईल टॅबचा वापर करून आपल्याला फाईलला सेव्ह करायचं आहे. तर फाईल टॅबमध्ये जा, सेव्ह ॲजचा वापर करायचा आहे. ब्राउजवर क्लिक करा. कुठे सेव्ह करायचं आहे, डेस्कटॉपवर म्हटलेलं आहे तर डेस्कटॉप निवडायचं आहे आणि ज्या नावाने सेव्ह करायचं आहे ते नाव आपल्याला इथून कॉपी करून घ्यायचं आहे आणि याच्यातून ते नाव टाकायचं आहे. त्यानंतर सेव्ह करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन्स, मायक्रोसॉफ्ट वर्ड उघडा म्हणते आणि त्यातनी ऑर्गनाइज शेप रिझ्यूम हे टेम्पलेट सर्च बारमध्ये सर्च करा आणि आता याचा वापर करून रिझ्यूम तयार करण्यासाठी क्रिएट या बटनावर क्लिक करायचं आहे. तर आपल्याला पहिले वर्ड ओपन करायचं आहे, तर कुठूनही वर्ड घेतलं तरी चालेल. मी सर्च करतो किंवा इथूनही घेतलं तरी चालेल. वर्ड ओपन झालं, त्यामध्ये बघा आपल्याला काय सर्च करायचं आहे, ऑर्गॅनिक शेप रिझ्यूम म्हटलेलं आहे. तर याच्यातनी आपल्याला हे नाव कॉपी करायचं आहे किंवा तुम्ही रिझ्यूम नाव टाकलं तरी आपल्याला सगळं त्यातनी शो होईल. आपल्याला रिझ्यूम नाव टाका आणि एक एंटर करा. बघा याच्यातनी खूप सारे रिझ्यूम ओपन झालेले आहे, तर कोणता एक रिझ्यूम घ्या आणि त्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतरचा क्वेश्चन्स पहा, नवीन ब्लँक मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट उघडण्यासाठी वर्ड फाईल न्यू आणि ब्लँक डॉक्युमेंट याचा वापर करा म्हटलेला आहे. तर नवीन आपल्याला ब्लँक डॉक्युमेंट ओपन करायचं आहे. तर नवीन ब्लँक डॉक्युमेंट ओपन करण्यासाठी पहिले फाईल सर्च बारमध्ये जा आणि याच्यातून आपल्याला वर्ड फाईल सर्च करायची आहे. त्यानंतर इथे ब्लँक घ्या पहिले डॉक्युमेंट. आता याच्यातनी आपल्याला बघा स्टेप दिलेले आहे. तर नवीन ब्लँक डॉक्युमेंट घ्यायचं आहे आपल्याला वर्डची फाईल. तर फाईल टॅबमध्ये जा, न्यूवर जायचं आहे आणि यातून ब्लँक निवडा. बघा ब्लँक फाईल झालेली आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं डू इट युअर सेल्फ सोडून झालेलं आहे पूर्ण. एंड करण्यासाठी एंड एक्झाम याच्यातनी टाकायचं आहे. त्यानंतर कन्फर्म करा, त्यानंतर ओके करायचं आहे. त्यानंतर आपल्याला बघा आपल्याला पूर्ण मार्क मिळालेले आहे. आता आपल्याला प्रोसेस फोलिओ सोडवायचा आहे. तर सोपं आहे. प्रोसेस फोलिओवर क्लिक करा, त्यानंतर इथून स्टार्ट करायचं आहे. येस करा. तर बघा याच्यातनी आपल्याला 1 मिनिटाचा टायमिंग घेईल इथे. बघा इकडे आपलं सबमिटचं बटन ॲक्टिवेट झालेलं आहे. तर सबमिट करायचं आहे. येस करा. येस केल्यानंतर बघा आपल्याला बरंच काही सोडवायचं असते, पण मी शॉर्टकटमध्ये करता होईल. त्यानंतर इथून याला अशा प्रकारे चालू करा. त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे आणि याच्यातनी आपल्याला एक फाईल अपलोड करायची आहे. तर फाईल कशा प्रकारे घ्यायची बघा, फाईल जर नसेल तर मी तुम्हाला एक फाईल घेऊन दाखवतो. याच्यामध्ये जा, कुठूनही एक फाईल सेव्ह करा पहिले याच्यातनी. तर राईट क्लिक करा इथे आणि याच्यामध्ये न्यूमध्ये जायचं आहे आणि इथून एखादी टेक्स्ट डॉक्युमेंट घ्यायची आहे ही वाली, तिला सिलेक्शन करून त्यामध्ये ओपन करायचं आहे आणि नंतर सेव्ह करायचं आहे. तर बघा आपली फाईल सेव्ह झालेली आहे. प्रोसेस फोलो कंप्लीट झालेला आहे. याला काही मार्क वगैरे नसतात.
त्यानंतर सिम्युलेशनचे क्वेश्चन सोडवायचे आहे, तर सिम्युलेशन क्वेश्चनवर क्लिक करा आणि त्यानंतर इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे आणि पहिला क्वेश्चन्स आलेला आहे तर इथं त्याला स्टार्ट करायचं आहे. तर बघा काय म्हणते, प्रिंटिंग करताना डॉक्युमेंटचे फॉर्मॅटिंग तसेच राहावे म्हणून तुम्ही तुमचे डॉक्युमेंट PDF म्हणून एक्सपोर्ट करायला हवे, म्हणून दिलेल्यावर डॉक्युमेंटची PDF तयार करा म्हटलेलं आहे. तर आपल्याला आता PDF फाईल तयार करायची आहे, तर त्यासाठी फाईल टॅबवर जायचं आहे, एक्सपोर्टवर क्लिक करा, त्यानंतर PDFवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे पब्लिशवर क्लिक करायचं आहे. पहिला क्वेश्चन झाला आपला, त्यानंतर सेव्ह करायचं आहे इथून. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे बघा, सेव्हचा वापर केल्याने काम करत असलेल्या डॉक्युमेंटची कॉपी किंवा प्रत तयार करता येते आणि मूळ डॉक्युमेंट आहे तसेच राहते, म्हणून यूज ऑफ IT या नावाने सेव्ह ॲज करून दिलेले डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर सेव्ह करा म्हटलेलं आहे. तर फाईल टॅबमध्ये जा, सेव्ह ॲजवर क्लिक करायचं आहे, डेस्कटॉपवर क्लिक करा, त्यानंतर डॉक्युमेंटचं नाव चेंज करा, इथे क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर इथून सेव्ह करा. तर बघा आपले सिम्युलेशनचे दोन्ही क्वेश्चन झालेले आहे. त्यानंतर SIMवर क्लिक करायचं आहे आणि एक्झाम एंड करण्यासाठी तर एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म करायचं आहे. त्यानंतर बघा शेवटचं आपलं सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायची आहे, तर त्याच्यावर क्लिक करा आणि यातून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे. पहिला क्वेश्चन्स आलेल्या याच्यातनी पहा, यूजर इंटरफेस हा अशा ॲप्लिकेशनचा भाग आहे जे वापरकर्त्याला प्रोग्राम नियंत्रित करण्यासाठी तसे त्याचे संवाद साधण्याची परवानगी देते म्हटलेलं आहे, तर बरोबर आहे. त्यानंतर सबमिट करा. रिकामी जागा हे अधिकची माहिती किंवा रिक्वेस्ट इनपुट पुरवतात म्हटलेलं आहे, तर डायलॉग बॉक्सेस आहे त्याचं उत्तर. तर डायलॉग बॉक्सवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. या प्रकारच्या सॉफ्टवेअरचे वर्णन एंड युजर सॉफ्टवेअर असे करता येऊ शकते आणि याचा वापर विविध प्रकारची कामे पूर्ण करण्यासाठी केला जातो म्हटलेला आहे. तर कशाचा वापर करून म्हटलेला आहे, तर ॲप्लिकेशन आहे याचं उत्तर. त्यानंतर आहे बघा, या प्रकारचे सॉफ्टवेअर हे बहुतांश तांत्रिक तपशील हाताळण्यासाठी अंतिम वापरकर्ता ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि कम्प्युटर हार्डवेअर यांच्यासोबत काम करते म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर सिस्टीम आहे आणि त्यानंतर सबमिट करा. तर आपलं सेशन कंप्लीशन टेस्टसुद्धा झालेलं आहे. त्याला एंड करण्यासाठी एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्मवर क्लिक करायचं आहे. तर बघा आपल्याला इंटरनेट मार्क आपल्याला पूर्ण मार्क मिळालेले आहेत, तर ओके करा. तर अशा प्रकारे आपलं सेशन 11 पूर्ण झालेलं आहे.